नमस्कार. आज आपण बनवूया पनीर टिक्का मसाला. त्यासाठी लागणार आहे 2 कांदे, 2 टमाटर, लसूण, आलं, तमालपत्र आणि दालचिनी. घरामध्ये हा फ्रेश पनीर तयार केलेला आहे. ते पनीर जवळजवळ 1 लिटरचं आहे. आणि हा पनीर मेकरमध्ये बनवला आहे. बघूया कसा सेट झाला आहे की नाही. पाहूया आता पनीर कसा बनला आहे ते. आता हे पनीरसाठी लागणारे साहित्य सर्व कटिंग करून घेतले आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे लागेल इतकं तेल त्या कढईमध्ये घातलेलं आहे. ते की सर्व कटिंग केलेले जे साहित्य आहेत, कांदा, लसूण, अद्रक, तमालपत्र, दालचिनी आणि नंतर टमाटर घालून चांगले फ्राय करून घ्यावे आणि 2-3 मिनिटासाठी ते फ्राय करून घ्यावे. आपण जे पनीर तयार केले आहे ते शेपमध्ये कटिंग करून घेऊया. आणि पनीर हा खूप सॉफ्ट आणि छान झालेला आहे. पनीर शेपमध्ये कट करून घेतले आहे. इथं पनीर टिक्का मसाला आणि दूध घ्यायचं. मसाला रेडी. आता ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया. आता थंड झाल्यावर ते मिक्सरला लावूया. आता हा मसाला ग्राइंड झाला आहे. आता कढाईमध्ये तेल घालून जे बेसिक मसाले आहेत ते घालावेत. बेसिक मसाले घालून झाल्यानंतर जी ग्राइंड केलेली पेस्ट आहे ती घालून चांगली परतवावी. नंतर त्यामध्ये स्वादानुसार मीठ घालावे व चांगले परतून घ्यावे. मीठ घालून झाल्यावरती आपण जी पेस्ट तयार केली होती पनीर टिक्का मसाला आणि दूध घालून ती पेस्ट घालून ती चांगली परतून घ्यावी. आणि आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्तही करू शकता. नंतर बघूया आपली ग्रेव्ही कशी झाली आहे. आता ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे. आता पनीर टिक्का मसाला रेडी झाला आहे. आता लास्ट कसुरी मेथी क्रश करून घालावी. इथे तयार झालाय आपला आता पनीर टिक्का मसाला.